चला तर मग मंडळी, आजच्या आहे ना पहिल्या व्लॉगची सुरुवात चहापासून करूया. उठल्याबरोबर आपल्या सर्वांनाच आवडीचा म्हणजे चहाप्रेमींना तर आधी चहाच लागतो. मी सुद्धा इथे चहा करून घेतला. मस्त 5 वाजले होते घड्याळात. सायंकाळचे 5 रात्रीचे 5 नाही. आम्हाला जायचं होतं मॉलला. क्रिसमससाठी क्रिसमस ट्री बघायला जायचं होतं आणि मुलांना सुद्धा सुट्ट्या होत्या. घरात ते सारखे बोर होऊन जातात. त्यासाठी इथं आम्ही आता रेडी झालेल्या आहेत आणि आमच्या मॅडम बघा खूप खुश आहे. बाहेर जायचं म्हटलं की जाम भारी आवडतं. आणि मग आम्ही पोचलो मॉलला. आता तुम्ही सांगा बरं मला कमेंटमध्ये हे कुठलं मॉल आहे. लोकेशन जर ओळखलं असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करा. त्यानंतर गाडी पार्क केली. गाडी पार्किंगला 15 रुपये लागतात. म्हणून इथे येताना आठवणीने सुट्टे पैसे आणावे लागतात. एकदा तर आम्ही ना सुट्टे पैसे नव्हते म्हणूनच घरी वापस गेलो. आणि सियाची तर इथंपासूनच प्लॅनिंग चालू झाली होती, काय काय खायचं आहे आणि काय काय बघायचं आहे. पण तिने कितीही प्लॅनिंग केली तरी तिला आईस्क्रीम तर अजिबातच भेटणार नाही आहे. आणि बघा मॉलबरोबर एंट्री केल्याबरोबर किती छान हा क्रिसमस ट्री त्यांनी डेकोरेट केलेला आहे. यावर्षी त्यांनी जरा कमी डेकोरेट केलेला आहे. मागच्या वर्षी खूप छान एकदम भारी होता. त्यांना काय माहिती पडलं मी आज येणार आहे व्लॉग शूट करायला, म्हणून त्यांनी आज कमी डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर या क्रिसमस ट्री बरोबर फोटो काढण्यासाठी इतकी गर्दी असते ना, वेट करावा लागतो की चला आता आपलाही नंबर येईल फोटो काढायला. कारण सर्व आहेत ना, म्हणजे 50% लोक तर इथं फक्त फोटो काढण्यासाठी येतात आणि क्रिसमस ट्री बघण्यासाठी येतात. बाकीचे 50% शॉपिंग करत असतील. ज्यांच्याकडे खूप अफाट पैसा वाया जातो ते लोक तर 100% करतात. त्यानंतर इथं आम्हाला भेटले सेंटा क्लॉज. मग त्यांच्याबरोबर एक फोटो घेतला. सियाला त्यांनी ते गिफ्ट व्हाउचर दिले. लग्नासाठी शॉपिंग करायची ठरली तर 500 रुपये डिस्काउंट भेटतो. त्यानंतर ह्या सीडींवरती मला तर खूप भीती वाटते, पण इने ना 4 ते 5 राऊंड मारले. अजिबात घाबरत नाही. मला तर मॉलला या सीडींमुळेच यायला खूप घाबरते मी. आणि हे बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आता मॉलमधून तर काही घ्यायचं होतंच ना, त्यासाठी ना खूप छान ऑफरमध्ये मला नूडल्स भेटले, म्हणून मी तर खूप खूप जाम खुश झाली होती. 99ला मला 2 पॅकेट भेटले. खूप परवडले हे पॅकेट. त्यानंतर आम्ही मग घरी आलो आणि जर नूडल्स आणले आणि केले नाही तर मग कसं व्हायचं बरं. मग होते त्या साहित्यांपासून इथं नूडल्स बनवले. जास्त तर काही साहित्य नव्हते. घाई गडबडीमध्ये इथं पटकन नूडल्स बनवून घेतले. पण थोड्या साहित्यामध्ये का असे ना खूप छान छान लागले होते. कारण जेवढं जास्त वेळ तिथं बिग बाजारमध्ये थांबलं ना तेवढ्या जास्त वस्तू वाढतात. आणि बघा मस्त अशा ह्या नूडल्स सर्व केल्या. छान बनल्या होत्या. आणि हे बघा सुरू सुरू नूडल्स खाते. जेवणामध्ये काय नाही, मग नूडल्स खाल्ल्या गेल्या होत्या. खिचडी बनवली होती आणि मला रेसिपीचा व्हिडिओ शूट करायचा होता. त्यासाठी ब्रेड पकोडा म्हणजेच मसाला ब्रेड पकोडा बनवला होता. त्याची रेसिपी पण तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल माझ्या रेसिपी चॅनलवरती. असा होता माझा आजचा पहिला व्लॉग. मंडळी जराही माझा पहिला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगला रिस्पॉन्स भेटला तर नक्कीच अजून नवनवीन व्लॉग्स मी घेऊन येईल आणि चांगल्या पद्धतीने. पहिला व्लॉग असेल, काही चुकलं असेल तर माफी. बाय.